मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा. ट्रस्ट मी. तुम्हाला 60% गुण मिळाले, तुम्ही हुशार आहात निसंशय. तुम्हाला 50% गुण मिळाले, तुम्ही हुशार आहात हे निर्विवाद. तुम्हाला 35% गुण मिळाले, तुम्ही हुशार आहात यात तीड मात्र शंका नाही. तुम्ही 20% मार्क मिळून नापास झालात, विश्वास करा तुम्ही हुशार आहात यात वादच नाही. अगदी तुम्ही 0% गुण मिळून गारठलात तरी मी हेच म्हणेन की तुम्ही प्रचंड हुशार आहात, कुठेही संशय नको. मी तरी तुम्हाला अभिवादन करतो. काय चुकलं तुमचं? बुद्धी जर 100% आहे तर जग असं काही नव्हतं. हिनवू देत. जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघायचं आणि हसून सबसेल दुर्लक्ष करायचं. तुम्ही बुद्धिमान आहात, तुम्ही बुद्धिमान आहात, तुम्ही अतिशय बुद्धिमान आहात असं मी त्रिवार मूठ आवडून सांगतो. परवा असं झालं, चहा पीत असताना अनावधानाने कपातला चहा जमिनीवर सांडला ना चहा, म्हणजे तुमचं नेहमीच अशा भावार्थाने चिंबवून आमच्या सौंनी आमच्या वेंधळेपणाचं आणखी एक प्रमाणपत्र आम्हाला प्रदान केलं. तेवढ्यावर ती शांत झाली. मग दातात दाटून आलेल्या तीव्र वेदना शब्दांनी सौम्य करत, चहाच सांडला ना, अमृत तर नाही सांडलं. आम्ही आमच्या रीतसर सौम्य निषेध नोंदवला आणि घराबाहेर पडलो. त्यावेळी त्या वेदना प्रयत्नपूर्वक सौम्य केल्या होत्या. वस्तुतः त्या सौम्य नव्हत्याच. तो तर एक केविलवाना प्रयत्न होता बस. आता मात्र त्या वेदना पुनश्च आकार घेऊ लागल्या. त्यात काय एवढं? कपात चहा होता म्हणूनच चहा सांडला. एरवी काय सांडलं असतं? कपात पाणी असतं तर पाणी सांडलं असतं. ताक असतं तर ताक सांडलं असतं. दूध असतं तर दूध. म्हणजेच कपात जे असेल तेच सांडेल. खरंय की नाही? आपल्या जीवनातही हेच घडतं मित्रांनो. देवदर्शनाच्या रांगेत आम्ही बेसावधपणे ताटकळलेलो असतो. कुठंतरी थोडीशी धक्काबुक्की होते. एखाद्याचं जड पाय आमच्या गाफील पायावर पडतो आणि आम्ही अर्वाच्य शिवीगाळ सुरुवात करतो. कुठं उभे आहोत याचं भानही राहत नाही आपल्याला. कारण शिवीगाळ हेच आमच्या आत भरलेलं असतं, अगदी खच्चून भरलेलं असतं. थोडं निमित्त कुठं मिळालं म्हणजे तेच आमच्या मनातून सडसडणाऱ्या सापासारखं फणा काढून अंगावर उसळून येतं. याचं एकमेव कारण म्हणजे ते आमच्या आत साठलेलं आहे. चहा होता म्हणून चहा सांडला. अमृत जर कपात असतं तर अमृत सांडलं असतं. पण ह्या युगात माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांच्या घरात अमृत असण्याची शक्यता मुळीच नाही. म्हणून अमृत सांडण्याचा प्रश्नच नाही. क्षमा ही माझ्या अंतःकरणात कणभर देखील साठलेली नाही. म्हणून पायात वेदना असताना कुणाला क्षमा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जे आत असेल तेच बाहेर पडेल. मित्र हो, तर ह्या चॅनलमध्ये मी अरुण गरताडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. अभ्यास कसा करावा ह्या विषयावर हे दुसरं विचार पुष्प मी तुम्हाला अर्पण करतोय. मित्रांनो, जर ह्या चॅनलला तुम्ही सभासदत्व घेतलं नसेल तर आत्ताच करून घ्या. या व्हिडिओ खाली लाल अक्षरात सबस्क्राईब लिहिलेलं दिसेल किंवा मराठीत सभासद व्हा असं लाल अक्षरात लिहिलेलं असेल, त्यावर क्लिक करा, म्हणजे त्यावर बोट टोचा. तुम्ही सभासद झालात किंवा या व्हिडिओला लाईक केलं म्हणजे मला प्रेरणा मिळते असा माझा अनुभव आहे. हा अनुभव वृद्धिंगत करा. त्यानंतर एक घंटीचं चित्र पुढे येईल, त्यावर सुद्धा क्लिक करा. इथून प्रकाशित केलेल्या व्हिडिओंची सूचना तुम्हाला ताबडतोब मिळेल. कारण ह्या मालिकेत अभ्यास कसा करावा ह्या विषयावर आमचे बरेच व्हिडिओ प्रकाशित होण्याची वाट बघतायत. ते मिळवा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा अशी कडकडीची विनंती मी तुम्हाला करतो. घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथं अभ्यासाला जुंपत नाही. अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी फक्त दिशा देतो आहे, प्रवृत्त करतो आहे. स्वतःच तुम्ही अभ्यासाला प्रवृत्त व्हाल. कुणी सांगितलं म्हणून अभ्यासाला बसलो यात काही तथ्य नाही. तसंच परीक्षा आली म्हणून अभ्यासाला बसलो यातही काही तथ्य नाही. आपण आपल्यासाठी अभ्यासाला बसलो. दुसरं कोणतंच निमित्त नाही. ही एकच गोष्ट परिणामकारक आहे.
कारण आम्ही बघितलं, आत जे असेल तेच केवळ बाहेर सांडेल. आणि आत टाकण्याची ही जी गोष्ट आहे ती फक्त विद्यार्थी मित्रांनो तुम्हीच, केवळ तुम्हीच करू शकता. तुमच्या अंतर्मनात कुठली गोष्ट टाकायची असेल, कुठला विचार टाकायचा असेल तर तो केवळ तुम्ही आणि तुम्हीच टाकू शकतात. आणि आत असेल तर केव्हाही बाहेर काढता येईल. मग परीक्षेचा बागुलबुवा तरी कशाला? आणि तुम्ही जे काही शिकतायत, जो काही अभ्यास करतायत तो तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडण्यासाठी, तुमचं आकलन वाढण्यासाठी, गतिमान जीवनात तुमची समज वाढण्यासाठी, परीक्षेसाठी नाही. तुम्ही किती आकलन केलं याचं मोजमाप करण्यासाठी परीक्षा ही केवळ एक पद्धती आहे. तुमचे गुण हे फक्त निर्देशांक आहेत. तुम्ही किती समजूतदार झालात हे तपासण्याची ती केवळ एक प्रणाली आहे. तुमचा आत असेल तर निर्देशांक येणारच, पण आत काहीच नाही. आणि चांगल्या निर्देशांकासाठी अनिष्ट मार्गाने अट्टहास करायचा, यात तुम्हीच तुमची स्वतःची फसवणूक करून घेतायत. दुसऱ्यावर त्याचा काही फरक पडत नाही. क्षणभर शाब्बासकीची थाप देतील, नंतर दुसऱ्याच मिनिटाला विसरतील. पण त्याचाच एक दुष्परिणाम दिसतो. वर्गातही वर्गवारी केली जाते. हा हुशार, तो मठ्ठ, हा सर्वसाधारण, तो अत्यंत बुद्धिमान, हा स्कॉलर, तो फेल्युअर. अरे कसला हा गोंधळ? प्रत्येकाला निसर्गाने व्यक्तिमत्व दिलेलं आहे. व्यक्तिमत्व देताना प्रत्येकाला सारखीच बुद्धी दिली आहे. मग तुम्ही हे कसं ठरवतात? हे असलं काही ठरवणारी पद्धत खात्रीलायक आहे का? नाही. मग परीक्षा अशा हलक्या विषयाला एवढं प्राधान्य द्यायची मुळीच गरज नाही. ती कदाचित कलेच्या स्वरूपात स्वीकारता येईल, त्यासाठी थोडं स्मार्टही बनता येईल. त्याहून महत्वाचं आहे ते ज्ञान, जे पुस्तकाचा पानापानातून विखुरलेलं आहे. ते मिळवायचं, ते अंतरात साठवायचं, तेच बीज म्हणून वापरायचं, ते महत्वाचं. इतर गोष्टी सपसेल फसव्या आहेत. तुम्ही बुद्धिमान आहात, तुम्ही अतिशय बुद्धिमान आहात असं मी त्रिवार मूठ आवडून सांगतो. फक्त हीच बुद्धी वापरून तुम्ही थोडासा विचार करा. विचार करा की निसर्गाने भरभरून दिलेली ही बुद्धी मी कुठं वापरतोय, ती कुठं संलग्न झालेली आहे, ती कुठं अडकून पडली, ती कुठं रिसते आहे. प्रवाहाचा ओघ तर सतत चालू आहे. पाण्याचा प्रचंड धबधबा आहे जणू. एकूण पाणी तेवढंच आहे, कुठं जिरतंय ते तपासा, त्याचा शोध घ्या आणि मग त्याचा उपयोग करा, वापर करा. गाडीच्या चाकाची हवा पूर्ण असेल तर हवेतून प्रवास व्हावा तसा प्रवास होतो. चाकातली हवा कमी झाली तर त्रास होतो. हवा कमी होणं म्हणजे चाकात कुठेतरी छिद्र आहे, हवा निघून जाते, चाक पंक्चर झालंय. अशा वेळी आम्ही पंक्चर काढतो, ठीकठाक करतो. आपल्या बुद्धीचा ओघ जेवढा म्हणून निसर्गाने बहाल केलेला आहे तेवढा अभ्यासापर्यंत पोहोचत नसेल तर त्यातले पंक्चर काढणं हाच एक उपाय आहे. तुम्ही आजूबाजूचे जग न्याहाळा. तुमच्या आजूबाजूला कितीतरी विचित्र लोक असतात. मिळालेली बुद्धी कुणी केवळ पैसे कमावण्यासाठी लावतं, कुणी आपली मालमत्ता वाढवण्यासाठी लावतं. याच बुद्धीचा वापर करून कुणी प्रसिद्धी मिळवतं, कुणी प्रतिमा कमावत बसतं, कुणी प्रतिष्ठेसाठी ही बुद्धीपणाला लावतं. नकळत त्यांचा हा छंद बनतो. त्यांचा बुद्धी उरतच नाही. बुद्धी का मिळाली याचा सारासार विचार करण्या इतपतही त्यांची बुद्धी उरत नाही. मोठं भगदाड पडलेलं असतं त्यांच्या जीवनाला. आली बुद्धी की झाली पसार, आली बुद्धी की झाली पसार. जीवन दर्शन काही ठाऊक नसतं त्यांना. एक दिवस टांगा उंच करून निघून जातात अनंताचा प्रवासाला. एवढा प्रचंड तो व्यासंग असतो. हा व्यासंग म्हणजे इंटरेस्ट, रस. कल्पना करा की क्रिकेटची मॅच चालली, वर्ल्ड कप, शेवटचा दिवस, शेवटची मॅच, अटीतटीची लढत. सगळं काम सोडून तुम्ही डोळ्यात प्राण आणून बॉल बघतायत. अशा वेळी कोणीतरी मित्र तुम्हाला हात धरून खेचतोय की चल बाजारातून आपण बटणं आणू शर्ट साठी. तुम्ही काय कराल? तुम्ही त्याला घराबाहेर ढकलून द्याल. तुम्ही मोबाईलवर लागून आहात, मैत्रिणीशी गोड चॅट करतायत आणि अचानक तुमच्या मित्राने तुमच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला. काय कराल तुम्ही? कमरेत लात घालणार त्याच्या. हाच इंटरेस्ट. मित्र
मैत्री साफ विसरणार. तुमचं डोकं आउट होईल. का का असं? कारण एकच, तुमचा इंटरेस्ट, तुमची स्वप्न उद्ध्वस्त व्हायचा तो एक प्रयत्न, उद्ध्वस्त करायचा तो एक प्रयत्न. हाच इंटरेस्ट तुमचा अभ्यासात लागला पाहिजे. एकदा तो निर्माण झाला, विकसित झाला, म्हणजे तुम्हाला कुणीही धक्का लावू शकणार नाही. तुमच्या वाटेवरचे सारे अडथळे दूर होतील. विना निमित्त तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार. अभ्यास सुरू झाला म्हणजे तुमच्या अंतर्मनात ज्ञानाचा साठा होऊ लागेल, थरचा थर साचू लागतील. याचा परिणाम तुमच्या मनात हल्ली जे काही थर आहेत व्यवहारी जगातले, मनाचा क्षुद्रपणाचे, ते दबून जातील आणि मग तुम्ही एक प्रतिभावंत व्यक्ती म्हणून आयुष्यात शोभून दिसाल. पण हे कसं साध्य होणार? त्यासाठी आपल्या अंतर्मनाला सारखं बजावलं पाहिजे. अंतर म्हणजे सुप्त आहे, त्याला जागवलं पाहिजे. कसं जागवणार? प्रार्थना. एकच घोष करा, एकच घंटा नाद करा. मला ज्ञान प्राप्त करायचंय, मला ज्ञान प्राप्त करायचंय, मला अभ्यास करायचाय, मला खूप खूप अभ्यास करायचा आहे. खात्रीने सांगतो की एक दिवस ते अंतर्मन जागृत होईल. तुम्ही हातात पुस्तक घेणार, रिक्त मनाने जेव्हा अभ्यासाला लागाल तो तुमचा अभ्यासाचा पहिला दिवस असेल. असंच करा की सध्या अभ्यासाचं पुस्तक बाजूला ठेवा, अंतर्मनाला जागवा, एकांतात जा, अवघ्या जगाकडे दुर्लक्ष करा, डोळे मिटा, रिक्त व्हा आणि अभ्यासासाठी मनाकडे आराधना करा. करत राहा. चमत्कार होईल. तुमच्या आयुष्यात जे तुमच्या आतून सांडेल ते फक्त ज्ञानच असेल. या विषयावर पुढच्या सत्रात आणखी बोलू. पण नमस्कार करायचा आधी मी तुम्हाला फक्त आठवण देतो अब्राहम लिंकनची. त्याने हेच केलं जे मी मागच्या सत्रात सांगितलं.